मित्रांनो आता आपल्यासोबत मी बेलपाडकर युट्यूबर गणेश दादा आहे आपण। तर मित्रांनो आता आपण शिंगरोबा मंदिराजवळ थांबलेलो आहोत, चाललेले आहेत उदो जय एकविरा मित्रांनो, मी राज म्हात्रे आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आगरीबोली म्हटलं तर आपण वर्षातून बऱ्याच वेळा एकविराला जात असतो, कारण आपलं आणि एकविराचं नातं कसं आहे की आपल्या मनाला कायमच आईच्या भेटीची ओढ लागलेली असते। नेहमी आपण टेम्पोने, बसने किंवा स्वतःच्या कारने जात असतो, पण आज आपले सर्व बाईक स्वामी एकविरा प्रेमी या ग्रुपने आयोजित केलेल्या बाईक रॅलीत सहभागी होऊन कोपरली ते कारला असा प्रवास करणार आहे। माझीसुद्धा खूप इच्छा होती की गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाईक घेऊन रॅलीत सहभागी व्हावं, पण काही कारणास्तव आपण कार घेऊन रॅलीत सहभागी होणार आहोत। तर चला मित्रांनो आता आपण एकविराच्या मंदिरात जाऊ। तर मित्रांनो आता आपण कोपरलीच्या एकविरा आईच्या मंदिरात आलेलो आहोत। तर बघू शकता आरती चालू आहे। तर मित्रांनो आत्ताच आपण आरती करून वगैरे कोपरलीच्या शाळेजवळ चाललेलो आहोत, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। तर चला मित्रांनो आता जाऊया आपण तिथं। समोरच गणपती मंदिर सुद्धा आहे, आपण बघू शकता। पाच मिनिटात निघू आपण आता इथून। सगळे झेंडे लावलं गाड्या ना, झेंडा लोक कोणाला भेटायचं नसेल बाबू सुरू करतो। 5 मिनिटात आपण आता इथून निघू। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपला रूट कसा असेल तो, बरोबर आहे ना। पहिले आपला सारड्यावरून जायचं आहे, इथे पुण्याला थांबू पहिले थोडेसे, तिथून सगळ्या गाड्या एकत्र घेऊन पुढे जाऊ। तिथून आपट्या फाट्यावर थांबू, आपट्या फाट्यावरून डायरेक्ट आपला नाश्ता इथे दान फाट्याला आहे टाकी देवी जवळ, नाश्ता करून डायरेक्ट एकविरेला जायचं आहे। पहिली सूचना अशी आहे, कोणी दारू दारू कोणाला पियायची असेल त्याही सोबत येऊच नका, कारण तुमच्या एका दोघांच्या मुलं इतके 400 पोरांचं नुकसान होईल, तर ते आम्हाला काही जमणार नाही आलं तरी काय हरकत नाही। कोणाला नसेल मान्य तर इथंशीच सांगा का बाबा आम्हाला विक्री म्हणजे विक्री। तर मित्रांनो आत्ताच महाराजांना मानवंदना देऊन वगैरे आपल्या रॅलीला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकता सर्व बाईकवर निघालेले आहेत।
मित्रांनो आता आपल्यासोबत मी बेलपाडकर युट्यूबर गणेश दादा आहे, आपण बघू शकता. तर दादा तू दरवर्षी या रॅलीत सहभागी होतो ना, मग तुझा अनुभव काय सांगशील? दरवर्षी म्हणजे न चुकता मी जरी कुठेही असलो तरी काय असेल सुट्टी असेल ड्युटी असेल त्यानुसार मी अरेंज करतो. पण या रॅली आहे ना एकदम भारी प्रकारे नियोजन एकदम भारी असतं, कारण ते व्यवस्थित सगळं हँडल करतात. पोरं आहेत सगळी आणि यंदा जास्त पोरं आहेत. पहिला वर्ष तुझा? हा नाही मी दुसरा वर्ष आहे. दुसरा वर्ष आहे ना. गेल्या वर्षी अनुभव घेतला असेल, भारी होता एकदम. आणि यंदा तर डायरेक्ट पाऊस आहे, दमभर पाऊस आहे, बोलल्यानंतर यंदा पूर्ण रॅलीची फुल मजा असणार आहे. तर चला. धन्यवाद दादा. चला मित्रांनो आता जाऊया आपण डायरेक्ट थेट एकविरा. वाटे चालता चालता गो वाटे चालता चालता आई मी थांबलो वाटेवरी गो थांबलो वाटेवरी. तर आता आपण दानपाटा येथे टाकेदेवी मंदिर आहे तिथे नाश्त्याला थांबलो आहोत. आपण बघू शकता सर्वजण थांबले आहेत तिथे नाश्त्यासाठी. हातात गेला झेंडा. तेव्हा आपले मित्र सुद्धा थांबलेले आहेत तिथं. इथं बघू शकता सर्वजण नाश्ता करत आहेत. चला तर आपण पण नाश्ता करून घेऊया. या नाश्ता करायला. आता आपल्यासोबत देवीचंद दादा आहे. तर दादा आपण या रॅलीची सुरुवात कशी केली, म्हणजे आपल्याला एक कल्पना कशी सुचली? आमच्या मित्रांनी पहिला असं एकविरीला गेलो तेव्हा असं संपर्क हे केलेला की आपली बाईक रॅली झाली पाहिजे. तेव्हा मग आम्ही पहिल्याच वर्षी अशी प्लॅन केला. सर्व मित्र आम्ही एकविरा भक्त सर्व जमलो आणि नंतर एक प्लॅन केला. तेव्हा आम्ही 68 बाईक आमच्या गावातूनच खोपटे आणि कोपरोली मधून आणि पांदेवी मधूनच चालू केली पहिली. तेव्हा 68 बाईक होत्या. नंतर दुसऱ्या वर्षी 137 बाईक झाल्या आणि हा आता रॅलीचा तिसरा वर्ष आहे. या तिसऱ्या वर्षी 250 बाईक आहेत. 400 पोरं आहेत टोटल आणि 250 बाईक आहेत. आता पुढची रूपरेषा कशी असणार आहे, म्हणजे आता हा दानपाटा आहे. तशी दानपाट्याला आता नाश्ता चालू आहे, सर्व नाश्ता करतात. इथून आता निघणार आम्ही एकविरेला जाणार. एकविरेला गेल्यावर वृक्षारोपण करणार. नंतर वरती जाऊन आईचं दर्शन घेणार, मज्जा मस्ती करणार, खाली उतरणार, तिथे जेवण वगैरे करणार आणि परतीच्या प्रवासाला येणार. धन्यवाद दादा. थँक्यू. जय एकविरा. तर मित्रांनो आता आपण दानपाटा इथून नाश्ता करून थेट कारल्याला निघणार आहोत. सर्वजण चाललेले आहेत. आपण बघू शकता आपले सर्व बाईक सवार थेट कारल्याला निघालेले आहेत. बघू शकता एक बाईक कारल्याच्या दिशेने रवाना होत आहे.
मेन गाडी ऐकलं नाही. तर मित्रांनो आता आपण शिंगरोबा मंदिराजवळ थांबलेलो आहोत. आपण बघू शकता मित्रांनो आपले सर्व बाईक स्वार पावसात भिजत आईच्या भेटीला चाललेले आहेत. जय. तर मित्रांनो आता आपण लोणावळ्यात थांबलेलो आहोत. आपण बघू शकता सर्वजण पावसाचा आनंद घेत आहेत तिथं. सहभागी झालेले आहेत. मित्रांनो आपण बघू शकता किती जण रॅली सहभागी झालेले आहेत.
मित्रांनो फायनली आपण एकविरेला पोहोचलेलो आहोत. आता आपण साईच्या मंदिराजवळ आहोत. आपण बघू शकता सूर्योदय तिथे नाचत आहे. तर मित्रांनो आता आपण इथून वर जाणार आहोत. आता आपले सर्व आईचे भक्त वाजत गाजत वर चाललेले आहेत. आपण बघू शकता. मित्रांनो आपण आपली पब्लिक बघू शकता. करंजी करणे
तर मित्रांनो आता आपण डोंगरावर आलेलो आहोत आणि आपण बघू शकता आईच्या दारात किती जल्लोष आहे. तर मित्रांनो आत्ताच आम्ही नाचून वगैरे खालती उतरत आहोत.
पण उतरताना आपण गर्दी बघू शकतो. तर मित्रांनो, आपले काही मित्र अजूनही वरती नाचतात. आपण आता जेवायला आलेलो आहोत. तर बघा, सर्वजण जेवायला बसलेले आहेत. या पुढे ते काही जण जेवायला बसले. चला तर आपण पण जेवून घेऊया. तर आज आपण मी एकविरा प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून रॅलीमध्ये सहभागी झालो होतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या रॅलीत सहभागी झाले नसाल तर पुढच्या वर्षी नक्की सहभागी व्हा. कारण मी एकविरा प्रेमी हा ग्रुप रॅलीचे खूप सुंदर आयोजन करतो. आतापर्यंत वर्गणी फक्त 500 रुपये असते. ते 500 रुपयात आपल्याला ग्रुपच्या नावाचा टी शर्ट, बाईकला झेंडा, तसंच लोगो दिला जातो. तसंच खाण्यापिण्याच्या बाबतीत बोलाल तर सकाळीचा नाश्ता, दुपारीचा जेवण आणि संध्याकाळी चहा आपल्याला आपण जे 500 रुपये काढतो त्याच्यातच भेटला जातो. याच्यात त्यांचा काही फायदा किंवा स्वार्थ नाही. हे फक्त ते एकविरा आईवर असलेल्या श्रद्धेपोटी आणि सर्व बाईक स्वारांच्या आणि एकविरा भक्तांच्या हौशेपोटी करत असतात. तर मित्रांनो, यावर्षी जरी तुम्ही या रॅलीत सहभागी झाला नसाल तर पुढच्या वर्षी नक्कीच सहभागी व्हा. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढली जाते. या रॅलीला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्ण जबाबदारी ग्रुपच्या माध्यमातून घेतली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.